कथारंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण ऐकूया अमृता प्रीतम यांची दुसरी कथा सौभाग्यशालिनी. गरिबी माणसाला लाचार बनवते, परिस्थिती माणसाला झुकवते, परंतु या कथेतील जी नायिका आहे ही नायिका मात्र कुणापुढेही झुकत नाही आणि अगदी मनस्वीपणे आपलं आयुष्य जगते. ऐकूया तर ही कथा सौभाग्यशालिनी. ती तंदूर रोटी फारच चविष्ट होती, पण भाजीच्या तर्रीत रोटीचा तुकडा बुडवून घास तोंडात घातल्याबरोबर ब्रह्मांड आठवलं. मी आणि दोन्ही मुलं हाय हाय करायला लागलो. इतक्या मिरच्या? बीबीजी, इथं जाटांची वर्दळ फार असते. दारूचं दुकानही जवळपास दुसरं नाहीच. हे जाट जेव्हा एखादा घोट घेतात तेव्हा त्यांना चांगली मसालेदार तर्री लागते, तंदूरवाला सांगायला लागला. इथं जाट? दारू? होय, 4 घोट दारू तर सगळेच घेतात, पण जर कुणाचा खूनबिन करून आले तर जरा जास्तच पितात. इथं अशा घटना? आत्ता 4-5 दिवसापूर्वी 5-6 जण आले होते. एका माणसाला उडवून आले होते. पुष्कळ प्यायले, लागले दंगामस्ती करायला. त्या बघा, माझ्या 3-4 खुर्च्या मोडल्यात. देवाचीच कृपा. देव भलं करो त्या पोलिसांचं. लगेच त्या गुंडांना पकडून घेऊन गेले, नाहीतर माझ्या चुलीच्या विटा सुद्धा शिल्लक राहिल्या नसत्या. आम्ही त्यांच्याच जीवावर तर 4 घास खातोय ना. त्या दिवशी मला कौशल्या नदीवर जायची लहर आली होती. चंदीगडवरून निघाल्यावर वाटेत एका धाब्याला थांबलो होतो. तंदूर चांगला लिंपलेला आणि आतून स्वच्छ होता. एका बाजूला 7-8 रिकामी पोती ताणून बांधून पडदा केलेला दिसत होता. त्याच्या पलीकडे 3 खाटा असाव्यात. खाटांचे पाय पडद्याखालून दिसत होते, म्हणजे तंदूरवाल्याची बायका मुलं तिथंच राहत असावीत. हायसं वाटलं. फारसा धोका नाही. बाईचा वावर जाणवत होता. बरं झालं. एका बाईनं पडदा बाजूला केला, डोकावून माझ्याकडे पाहिलं आणि मग बाहेर येऊन सरळ माझ्याजवळ उभी राहिली. मला ओळखलं नाहीस? नाही. ती साधीसुधी तरुणी दिसत होती. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले, पण कुठली आठवण जागी झाली नाही. मी तर तुला ओळखलं. मागच्या वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी तू इथं आली होतीस ना? आले होते खरी. समोरच्या मैदानात एक लग्नाचं वऱ्हाड उतरलं होतं. ते आठवलं. मी त्या डोलीत बसले होते आणि तू तिथं येऊन मला 1 रुपया दिला होतास. आता आठवलं. 2 वर्षापूर्वी मी चंदीगडला गेले होते. तिथं नवं रेडिओ स्टेशन झालं होतं आणि पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात कविता वाचण्यासाठी माझ्या दिल्लीच्या ऑफिसनं मला पाठवलं होतं. जालंधर स्टेशनचे मोहनसिंह आणि आणखी एक हिंदी कवी आले होते. कार्यक्रम तसा लवकरच संपला होता. आम्ही 3-4 लेखक कौशल्या नदी पाहायला या गावाकडे आलो होतो. नदी 1-1.5 मैल उतारावर होती. परत चढून येताना एखादा गरम चहाचा कप मिळायला हवा असं सर्वांनाच वाटत होतं. हेच दुकान सर्वात स्वच्छ आणि मोकळं वाटलं होतं. इथंच एक चहाचा कप घेतला होता. त्या दिवशी या दुकानात बरंच मटण आणि तंदुरी रोट्या दिसत होत्या. मिठाई पण भरपूर होती. तंदूरवाला बोलत होता, आज इथून माझ्या भाचीची डोली जायची आहे. माझं पण काही कर्तव्य आहेच ना. मग समोर मैदानात वरात थांबली होती. पाठीमागच्या कुठल्या तरी गावातून ती आली होती. वाटेत मामानं स्वागत केलं होतं. लग्न म्हणजे एक विलक्षण गोष्ट आहे. डोली येताना किती उल्हास आणि जाताना. आमच्यापैकी एक जण म्हणत होता आणि चहाच्या गुटक्याबरोबर लग्नाच्या तत्त्वज्ञानाची गरमागरम चर्चाही रंगली होती. थांबा जरा, मी नव्या नवरीचं मुखदर्शन करून येते. तिच्या चेहऱ्यावर आज केवढं तेज असेल. मी म्हटलं होतं. आठवलं मला. आम्हाला तर डोलीच्या जवळसुद्धा फिरकू देणार नाहीत. तुम्हीच बघून या, पण रिकाम्या हातानं बघू नका हां. मी हसत हसत डोलीजवळ गेले होते. डोलीचा पडदा एका बाजूनं उघडा होता. मी न्हाविनेला म्हटलं, मी नवरीचा चेहरा बघू का? बघा ना बीबीजी, पण सांभाळून हां. आमची लेक लई सकवार. हात लागला तरी मळल, दुखावल अशी आहे. आणि खरंच मुलीच्या मोत्याच्या नथीतून तिच्या स्मित हास्याचा मोती चमकत होता. त्याचा रंग झेलणं सोपं नव्हतं. मी 1 रुपया तिच्या हातावर ठेवला. परत आल्यावर माझी मित्रमंडळी म्हणत होती, थोड्या वेळापूर्वी तुम्ही कविता वाचली तेव्हा कॉलेजच्या कितीतरी मुलींनी 1-1 रुपयाच्या नोटेवर तुमची स्वाक्षरी घेतली होती. या बिचारीला काय माहिती असणार तो रुपया कोणी दिला म्हणून. माहिती असतं तर स्वाक्षरीच करून घेतली असती.
2 वर्षापूर्वीची गोष्ट होती. आता मला सगळं नीट लख्ख आठवलं. तू तू डोलीतली मुलगी? होय बीबीजी. 2 वर्षाच्या अवधीत त्या मुलीची प्रौढ बाईच झाली होती. कसल्या घटनेनं? घटनेची चिन्ह तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती, पण तिला विचारू कशी काही समजत नव्हतं. बीबीजी, मी तुझा फोटो वर्तमानपत्रात पाहिला होता. एकदा नाही 2दा. इथं पण कितीतरी लोक येतात. त्यांच्याजवळ वर्तमानपत्र असतात. पुष्कळ जण रोटी खाऊन पेपर इथंच ठेवून जातात. खरंच? आणि तू माझा फोटो ओळखलास? मी तेव्हाच ओळखला होता. पण बीबीजी, तुझा फोटो ते का छापतात? मला लगेच काही उत्तर सुचलं नाही. असा प्रश्न यापूर्वी कधी कुणी विचारला नव्हता. थोडीशी संकोचून मी म्हटलं, मी कहाण्या कविता लिहिते ना. कहाण्या? बीबीजी, या कहाण्या खऱ्या असतात का की खोट्या? कहाण्या तर खऱ्या असतात, तशी नावं मात्र खोटी असतात, ओळखली जाऊ नयेत म्हणून. माझी कहाणी लिहू शकतेस का बीबीजी? तू म्हणत असशील तर जरूर लिही. माझं नाव सौभाग्यशालिनी आहे आणि माझं नाव पण खोटं नको लिहूस. मी खोटं थोडीच बोलते. मी तर खरंच सांगते, पण कोणी ऐकेल तर ना. कोणी नाही ऐकत. माझा हात पकडून ती मला पडद्याच्या पलीकडे खाटेकडे घेऊन गेली. तिथं मला बसवून बोलायला लागली. माझं लग्न ठरलं ना, तर सासरच्या 2 जणी माझी मापं घ्यायला आल्या. त्यातली एक माझ्याच वयाची होती, अगदी माझ्या एवढीच. ती माझी लांबच्या नात्याची नणंद लागत होती. माझ्या सलवार कुर्त्याचं माप घेऊन म्हणायला लागली, अगदी माझंच माप आहे वहिनी. तू काळजी करू नकोस. जे कपडे शिवीन ते अगदी बरोबर येतील तुला. आणि खरोखरच शिवलेले सगळेच्या सगळे कपडे मला अगदी बरोबर बसत होते. ती नणंद माझ्याजवळ कित्येक महिने राहिली. माझे खूप लाड पण करत होती. मला म्हणायची, वहिनी, मी 2 महिन्यांनी येईन, नाहीतर 6 महिन्यांनी, पण तू दुसऱ्या कुणाकडून कपडे शिवून घेऊ नकोस. ती खूप चांगली वाटायची. तिची फक्त एक गोष्ट मला आवडत नव्हती. माझे जे कपडे शिवायची ते आधी स्वतः घालून बघायची. म्हणायची, तुझं माझं माप एकच आहे, बघ मला कसे बसलेत कपडे, तुलाही बसतील. आणि सगळे कपडे घालताना माझ्या मनात यायचं, कपडे नवे असतील, पण तिनं वापरून उष्टे झालेलेच आहेत ना. दोरीवर टांगलेला पडदा तरटाचा होता. खाटेची नवार जरा विसविशीतच होती. बाजूला गरिबीची लक्षणं दिसत होती आणि मुलगी काही फार शिकलेली किंवा अनुभवी वाटत नव्हती. पण हे विचार इतके नाजूक, तरल, मी चकित झाले. पण बीबीजी, मी माझ्या मनातली गोष्ट कुणाला कधी सांगितली नाही. उगीच बिचारीचं मन दुखावलं असतं. मग मला 1.5 वर्षानंतर कळलं. कुणीतरी सांगितलं, हिचे आणि माझ्या नवऱ्याचे संबंध होते. तो तिच्या कुठल्या तरी लांबच्या नात्याचा लागत होता, म्हणून कुणालाच पसंत नव्हतं. तिचा भाऊ तर बहिणीचा जीवच घ्यायला निघाला होता. कुणीतरी मला असं पण सांगितलं की काही वेळ ही बागेत काम करायला गेली होती, तर तिला फिट आली होती. अश्रू ढाळत सौभाग्यशालिनीने माझा हात घट्ट धरला. बीबीजी, तू माझ्या मनातली गोष्ट समजावून घे. मला उष्टे कपडे घालायला नको वाटतात. माझ्या जरी किनारीच्या सलवारी, चमकणाऱ्या टिकल्या लावलेल्या ओढण्या आणि रेशमी कुर्ते सगळे तिने उष्टे केलेले कपडे होते. आणि माझ्या कपड्यांसारखाच माझा नवराही. सौभाग्यशालिनीच्या आवाजापुढे माझी लेखणी झुकली. कुठला लेखक अशी गोष्ट लिहू शकेल? आणि बीबीजी, आता मी ते सगळे कपडे उतरून टाकलेत आणि नवराही. इथं मामा मामीकडे आले आहे. यांचं घर सारवते, भांडी धुते, एक मशीन पण घेतले. 4 कपडे शिवते आणि पोट भरते. खादी घालीन, नाहीतर जाडं भारडं काहीही घालीन, पण उष्टे कपडे नाही घालणार. मामा समेट करायचा म्हणतोय. माझ्या मनाची गोष्ट त्याला समजत नाही, पण मी जशी जगते तशीच जगत राहीन. आता आणखी दुसरं काही नको. तू फक्त एकदा माझ्या मनाची गोष्ट लिही. सौभाग्यशालिनीच्या ज्या कायाच्या संदर्भात ही गोष्ट घडली होती, ती काया मी कवेत घेतली. किती सशक्त काया होती, किती कणखर मन. इथं दूरवरच्या जागेत थोड्याच वेळापूर्वी मी मिरचीकडून दारू आणि दारूकडून मारामारीपर्यंत जाणाऱ्या गोष्टी ऐकून घाबरले होते. आणि इथं सौभाग्यशालिनी केवढ्या निर्धारानं जगत होती. बाहेर हमरस्त्यावर शिमल्याकडून येणाऱ्या मोटारी चालल्या होत्या. त्यातल्या रेशमी कपड्यातल्या महिला, पुरुष या दुकानात चहा घ्यायला थांबत होते. ब्रेडची पाकिटे, गरम तंदुरी रोट्या विकत घेत होते. त्यांचे ते उंची रेशमी कपडे किती जणांचे उष्टे असतील. आणि सौभाग्यशालिनी टेबलं पुसत होती, खुर्च्या झाडत होती. तिच्या अंगावर जाडे भरडे कपडे होते, पण तिला शरीरावर उष्टे कपडे सहन होत नव्हते. बीबीजी, मी तुझा तो रुपया सांभाळून ठेवलाय हा.
खरंच? अजून? होय बीबीजी, तो रुपया तेव्हा न्हाविनीकडे ठेवायला दिला होता आणि मग दुसऱ्या दिवशी मी तुझा फोटो पाहिला होता. मी तिच्याकडून तो रुपया मागून घेऊन सांभाळून ठेवलाय. बीबीजी, तू त्या रुपयावर तुझं नाव लिहून दे आणि तू जेव्हा माझी कहाणी लिहिशील तेव्हा मला नक्की पाठवून दे. आणि सौभाग्यशालिनीने उठून खाटेखालची ट्रंक ओढून उघडली. ट्रंकेत एक छोटी लाकडी पेटी होती. तिनं त्यातून घडी केलेली रुपयाची नोट काढली. अगं सौभाग्यशालिनी पोरी, मी आजपर्यंत कितीतरी मुलींच्या नोटावर माझं नाव लिहिलं असेल, पण आज मात्र माझं मन म्हणतंय की तू माझ्या नोटेवर तुझं नाव लिही. कहाण्या लिहिणारी मोठी नसते, मोठी ती असते जिने कहाणी आपल्या शरीरावर झेललेली असते. मला नीट लिहायला येत नाही, सौभाग्यशालिनी संकोचली आणि म्हणाली. माझं नाव कहाणीत नक्की लिही. हो, मी तेच नाव, तुझ्या हातानं लिहिलेलं तुझं नाव तुझ्या कहाणीला देईन. मी पर्समधून नोट काढली आणि पेनही. सौभाग्यशालिनी, आज तुझी कहाणी लिहिते आहे. तेच रुपयाच्या नोटेवर लिहिलेलं तुझं नाव आज या कहाणीच्या भाळावर पवित्र टिळ्यासारखं मला वाटत आहे. या कहाणीनं तुझं भाग्य तर काही बदलणार नाही, पण विश्वास ठेव. त्याचा रंग तुझ्या या टिळ्याच्या रंगासारखाच आहे. अशी अंतःकरणं त्या टिळ्यापुढे झुकली आहेत, त्याला प्रणाम करत आहेत आणि ती मस्तकही त्याच्यापुढे लज्जेनं झुकत आहेत, ज्यांनी आपल्या गळ्यात किती जणांचे उष्टे लपेटून घेतलेले आहे. कशी वाटली मनस्विनी? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.